ठाण्याच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत अनेक रुग्णांचे मृत्यू झाल्याची घटना होऊन काहीच दिवस झाले की लगेच नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांना मृत्यूचे दरवाजे उघडल्याचे समजले। यामध्ये पुढील काही तासांमध्ये वाढ होतच आहे। तर त्याचसोबत छत्रपती संभाजीनगरच्या घाटी शासकीय रुग्णालयातही रुग्ण दगावल्याची बातमी आली आहे। यावरून महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात नेमकं काय चाललंय, महाराष्ट्रातील शासकीय आरोग्य यंत्रणेचं नेमकं काय चाललंय, औषधांचा तुटवडा एवढा कमी का पडतोय, लोकांचे आयुष्य आरोग्य विभागाला महत्त्वाचे नाही काय, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि यावरूनच विरोधकांनी सरकारविरोधात आक्रोश केलाय। मग नेमकं नांदेडमध्ये काय झालंय, तर नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू झालाय। 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 24 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये 12 बालकांचा समावेश आहे। त्यानंतर पुढील काही तासामध्ये आणखी 7 जणांचा मृत्यू झालाय। म्हणजे आता मृत्यूचा आकडा हा 31 वर जाऊन पोहोचलाय। औषधांचा पुरवठा झाला नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। रुग्णालयाकडून यावर स्पष्टीकरण देत रुग्णालयाचे अधिष्ठाता डीन डॉक्टर वाकोडे यांनी एक परिपत्रक जाहीर केले। त्यामध्ये 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांनी सांगितली आहे। त्यातील बहुतांश रुग्ण हे अत्यंत गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयातून दाखल झाले होते, म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयानं परिपत्रकात म्हटलंय। तर घाटी रुग्णालयात मागच्या 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे। म्हणजे नांदेडमध्ये मृत्यूचं जे लोण पसरलंय ते छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयापर्यंत पोहोचलंय। 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे। घाटी रुग्णालयात ज्या रुग्णांचा मृत्यू झालाय त्यांना बाहेरच्या रुग्णालयातून रेफर करण्यात आलं होतं, अशी माहिती देखील समोर येते। दरम्यान घाटी रुग्णालयात 15 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा असल्याची माहिती देखील सांगण्यात आली आहे। तर यावरून विरोधकांनी सरकारवर आक्रोश व्यक्त करत निशाणा साधलाय। रुग्णांच्या मृत्यूची बातमी समजतात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विष्णुपुरीच्या नांदेड येथील शासकीय रुग्णालयाला भेट दिली आहे, तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय आणि त्यानंतर माध्यमांशी देखील या परिस्थितीची माहिती दिली आहे, घटनेची माहिती दिली आहे। डीन यांच्याशी मी आता भेटून त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे, गंभीर आहे आणि तातडीने याची दखल घेण्याची गरज ही आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे शासनाने याच्यामध्ये तातडीने विनाविलंब कारवाई करण्याची आणि त्यातून मदत करण्याची आवश्यकता आहे। 24मध्ये 6 का 7 लहान बालक आहेत, 2 दिवसाचे 4 दिवसाचे, काही प्रसूती झालेल्या महिला संदर्भातली माहिती आहे, काही अननोन पॉयझनिंग कशामुळे झालं याची कल्पना नाही, पण ते पॉयझनिंगमुळे एक डेथ झालेली आहे। असं विविध कारणास्तव ज्या काही त्याची ब्रेकअप मिळेल तुम्हाला त्यांच्या टीमकडून। नांदेडमध्ये 24 तासामध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झालाय, म्हणजे राज्य सरकार अस्तित्वात नाहीत। तानाजी सावंत यांनी आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केलाय। त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही। मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे पालक आहेत। मी फक्त ठाण्याचं म्हणत नाही, नांदेड सुद्धा किंवा अन्य संभाजीनगरचा विषय आपण मगाशी मला सांगितला, औषधाचा तुटवडा आहे। सरकारला फक्त जमिनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात यातच इंटरेस्ट आहे। मी इतकंच सांगतो या क्षणी, जर थोडे जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला। या आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसेल, ते वेगळ्याच कामात तुम्ही अडकलेले असतात। नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये, जो मराठवाड्यातला एक महत्वाचा जिल्हा, इतक्या प्रमाणात रुग्ण दगावतात आणि अजूनही त्याच्याकडून सरकारकडून रिॲक्शन आलेले नाही। संभाजीनगरात औषधे मिळत नाहीये, ठाण्यामध्ये मोठं रुग्णकांड झालं। हे सरकार अस्तित्वात आहे की नाही हा खरा प्रश्न आहे।
तर सरकार अजून किती निष्पाप नागरिकांचा बळी घेणार आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. नांदेडमध्ये जी घटना घडलेली आहे 24 लोकांचा बळी गेलेला आहे. सरकार आणखी किती लोकांचा बळी घेतं? ठाण्यामध्ये जे झालेलं आहे महानगरपालिकेच्या रुग्णालयात अन्य ठिकाणी होते, कारण हाफकिनची खरेदी औषधाची खरेदी नाही. अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकांचा जीव जातोय, सरकारी दवाखान्यात जीव जातोय. हाफकिननी एक 2 3 वर्ष झाले खरेदीची ऑर्डर देऊन या सरकारने नवीन कायदा आला, पण तो अजूनही सर्वसामान्य माणसाला औषधं शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळत नाही. मोठ्या मोठ्या आयुष्यमान भारत वगैरे वगैरे केंद्राच्या राज्याच्या घोषणा, आपला दवाखाना दुसऱ्याचा दवाखाना, दवाखान्याचा फायदा काय? आणि म्हणून अशा पद्धतीनं जीव जात असेल त्याला सरकार जबाबदार आहे. मला असं वाटतं जबाबदारावर तर कारवाई करावी, पण या सरकारने सुद्धा याचं उत्तर द्यावं. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले असून नांदेड येथील घटना ही त्याचं एक उदाहरण आहे. अत्यंत दुर्दैवी आणि हृदय हिलावून टाकणारी घटना नांदेडच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडली. 12 नव बालकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला, ज्यांचं 2-3 दिवसाचे बालकं, आणि अशा 24 जणांचा मृत्यू हे हृदय हेलावणारीच घटना आहे. आणि मुळात हे सर्व घटना होत असताना राज्य शासन या आरोग्य यंत्रणेकडे 3 लोकांचं शासन, 3 तिघाण्यांचं शासन, 3 टग्यांचं सरकार हे या संपूर्ण राज्याकडे दुर्लक्ष करत आहे. हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. राज्यातील 3 इंजिनचं सरकार हे शिंदे सरकार खुनी सरकार आहे असा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी केलाय. हे शिंदे सरकार, ट्रिपल इंजिन सरकार हे एक खुनी सरकार आहे असा माझा आरोप आहे. सरकारमधील 3 पक्ष ठणठणीत असून बाकी महाराष्ट्र आजारी पडला आहे अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून या गोष्टीचा समाचार घेतलाय, सरकारवर निशाणा साधलाय. तर नांदेडमधील मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील समितीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय राठोड यांनी दिली आहे. म्हणजे ज्या घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झाला त्याच घाटी रुग्णालयाचं शिष्टमंडळ, त्याच घाटी रुग्णालयाची समिती ही नांदेडच्या मृत्यूची चौकशी करणार, ही बाब मात्र लोकांना पचणारी नाही आहे असं देखील चर्चा महाराष्ट्रामध्ये होत असताना पाहायला मिळत आहेत. यावरून नेमकं आता विरोधकांकडून आक्रोश व्यक्त केला जात असताना राज्य सरकार काय भूमिका घेतं आणि राज्य सरकार शासकीय यंत्रणा कशी हाताळतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.